नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा शेतकरी बंधूंनो, आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस भरपूर प्रमाणात पडला. आता यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. कोणाचा रानामध्ये कांदा काढून ठेवलेला होता, तर कोणाचं इतर काही घरांची पडझड असेल, तर अशा अनेक नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. हे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आता बघा म्हणजे प्रचंड एक विचित्र मानसिकतेत आहे. कारण हातातोंडाशी आलेलं पीक असेल किंवा इतर काही त्याचं नुकसान असेल, असं बरंच नुकसान त्याचं झालेलं आहे. तर याचसाठी बघा याची दखल अजूनही सरकारने घेतलेली नव्हती. आता असं म्हणायचं कारण काय आहे? कारण ज्यावेळेस कृषी मंत्र्यांना प्रश्न एक विचारण्यात आला, त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं की ढेकळाचा पंचनामा करायचा काय. म्हणजे अशा प्रकारची जर मानसिकता सरकारची असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? या अवकाळीमुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. याचे आपण विविध वृत्तवाहिनीद्वारे असेल किंवा टी व्हीद्वारे असेल, अशा विविध मोबाईलवरती असेल, विविध चॅनलद्वारे असेल, असं प्रत्येक माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये जे प्रचंड नुकसान झालेलं आहे हे आपण पाहत असतो. आता हे सरकार पण पाहत असतं, परंतु एखाद्या गोष्टीकडे पाहून त्याकडे डोळे झाक करणं हे सुद्धा एक मोठ्या प्रमाणात प्रचंड शेतकऱ्यांमध्ये चीड आणणार आहे. आता बघा, तर हा प्रवास इथून सुरू झाला की ढेकळाचा पंचनामा करायचं काय. त्याच्यामुळे प्रचंड शेतकऱ्यांमध्ये एक रोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण कृषी मंत्र्यांनी वेळोवेळी अशा प्रकारचे वक्तव्य करून शेतकऱ्यांमध्ये अगोदरच त्यांनी त्यांची प्रतिमा खराब केलेली आहे. तर अशा प्रकारचे परत वक्तव्य करून यामुळे सरकारची सुद्धा प्रतिमा मलिन होत आहे. हे ज्यावेळेस शासनाच्या लक्षात आलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी एक आता असा निर्णय घेतलेला आहे की याविषयी आम्ही काहीतरी विचार करू. म्हणजे इथून झालेला प्रवास आता विचार करण्या तिथपर्यंत तरी थांबलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावरती विचार होईल. आता तुम्ही म्हणाल की नेमका निर्णय काय झाला, तर आता अजून सध्या तरी अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झालेला नाही. ज्यावेळेस निर्णय होईल अधिकृत एखादा GR निघेल किंवा परिपत्रक निघेल त्यावेळेस आम्ही त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला नक्कीच देऊ. परंतु सध्या तरी विचार करण्यापर्यंत शासनाची पातळी गेलेली आहे. कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सध्या शेतकरी आहे. एकतर असं सांगतात की एप्रिल आणि मे म्हणजे मे महिन्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस कधीच पडत नाही. हा पाऊस जुलैमध्ये, साधारण जुलैमध्ये सर्वात जास्त सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो. परंतु यंदा आपण पाहिलं तर मे मध्ये म्हणजे बऱ्याच प्रमाणात पाऊस पडलेला आहे. कुठं पूर आलेला आहे, कुठं वादळ तर भरपूर प्रमाणात झालेले आहे. आणि या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं बरंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे बघा शासनाने मदत काहीतरी द्यावी या प्रतीक्षेत शेतकरी आहे. कर्जमाफीसारखं यालाही कुठंतरी तुम्ही वेगळं रूप देणं हे एक सरकार म्हणून एक पालकत्व स्वीकारण्यासारखं कुठले तरी कृत्य तुम्ही केले पाहिजे. कारण कुठल्याही शेतकऱ्याला त्याचं नुकसान झाल्यानंतर त्याला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. ज्या प्रकारे एखाद्या उद्योगपतीला काहीतरी सेटलमेंट करून किंवा काहीतरी करून त्याला वाचवलं जातं, परंतु ज्यावेळेस शेतकरी अडचणीत असतो त्यावेळेस त्याला वाऱ्यावर सोडलं जातं असंच म्हणावं लागेल. कारण कर्जमाफीची घोषणा सुद्धा शेतकऱ्यांनी सरकारच्या सांगण्यामुळेच लावून धरली होती. कारण शासनाने ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस तुम्ही अमाप प्रकारच्या घोषणा करतात, परंतु ज्यावेळेस सत्तेवर आलात त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट टाळणे ही सुद्धा एखादा गुन्ह्यासारखं, फसवण्यासारखाच गुन्हा होऊ शकतो. कारण शेतकऱ्यांना जर तुम्ही अशा प्रकारची घोषणा केली नसती तर शेतकऱ्यांनी तुम्हाला कर्जमाफी करा अशी मागणी सुद्धा केली नसती. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो. त्याला जर त्याच्या पिकाला व्यवस्थित भाव भेटला तर तो तुमच्याकडे अशा प्रकारची मागणी सुद्धा करू शकत नाही. आणि त्यातच बघा आता शासनाने काय केलेलं आहे की मदतीचं सुद्धा NDRFच्या जे धोरण आहे त्यानुसार आता शासन मदत देणार आहे. तातडीची मदत घरांच्या दुरुस्तीबाबत शासन तातडीची मदत देणार आहे असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरी म्हणजे जसे घरांना दिले त्याच प्रकारे तुम्ही पिकांच्या नुकसानीसाठी सुद्धा एखादी बैठक घेऊन तात्काळ याच्यावर निर्णय घ्यावा. कारण शेतकऱ्याला आता सरासरीपेक्षा जास्त जरी पाऊस पडलेला असला तरी 7 जूनच्या पुढं पाऊस पडेलच असा अजून काही अंदाज नाही. कारण आता शेतकरी पाऊस पडल्यामुळे पेरणी करू लागला आहे. आणि जर अशातच समजा पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणीसारखं अजून संकट त्याला येऊ शकतं. त्याच्यामुळे त्याचं आता जे नुकसान झाले त्याला त्याची भरपाई मिळणं हे क्रमप्राप्त आहे. आणि शासनाने याची दखल घेऊन ते नुकसान भरपाई शेतकऱ्याला देणं आणि त्याला एक प्रकारे आधार देणं एक शासनाचं पालक म्हणून कर्तव्य आहे. कारण शेवटी जगाचा पोशिंदा हा जगला पाहिजे. आणि जे कृषी मंत्र्यांनी वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जास्त नाराजी आहे. ते म्हणतात ना की भीक नको पण कुत्रा आवरा, अशा प्रकारची गत आता झालेली आहे. त्याच्यामुळे शासनाने अजून याच्यावरती ठोस निर्णय घेऊन
त्याचे पंचनामे तात्काळ करून, पंचनामे तर करायला तुम्ही सांगितले होते, मग जर तुम्हाला मदत द्यायची नव्हती तर पंचनाम्याचा उपयोग काय झाला? पंचनाम्यासाठी सुद्धा ते शासन कामाला लागत असतं, त्यासाठी बरेच अधिकारी कामाला लागत असतात, मग तो खर्च वायपट जात असतो. तुम्ही ज्या अर्थी पंचनामे करायला लावले त्या अर्थी तुम्ही मदत सुद्धा देणे हे एक शासन म्हणून तुमचं कर्तव्य आहे. असो, शासनाला बुद्धी येवो आणि अवकाळीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळो हीच अपेक्षा. तुर्तास धन्यवाद.